ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। परिसरामधील भाविक भक्तांना नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी धाकटी नदीवरील लोखंडी पूल हा 6 महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे कोसळला होता। त्यामुळे शालेय विद्यार्थी, भाविक भक्त आणि नागरिकांना वळसा घालून दूर अंतरावरनं ये जा करावी लागत होती। तसेच वर्षानुवर्ष या मार्गानं तुळजापूरकडे जाणारा पलंग याच मार्गाने जात असतो। नदीला पाणी असल्यास भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। हीच अडचण ओळखून विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी नवीन पुलाची मंजुरी दिली आहे। आज नगर परिषदेच्या वतीनं पुलाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे। पुलाचं भूमिपूजन करताना नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी तसेच उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, सभापती श्रीराम डोके, अर्जुन म्हेत्रे, सीमा कुलकर्णी, नगरसेवक सागर टकले तसेच विकी धायतडक, प्रवीण चोरडिया, अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, प्रवीण होळकर, अनिकेत बांदल, म्हेत्रे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना अमित चिंतामणी म्हणालेत की जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी 2.5 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला होता। त्यामध्ये लोखंडी पूल, दशक्रिया विधी घाट, सिमेंटचे रस्ते यांचा समावेश होता। पण सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लोखंडी पूल खचला गेला। त्यामुळे भाविक भक्त आणि विद्यार्थी यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं आणि हीच अडचण ओळखून सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पुन्हा नवीन पुलाला मंजुरी दिली आहे। धाकटी नदीवरील हा पूल 12 फूट रुंदीचा पादचारी पूल असणार आहे। यामुळे भाविक भक्त आणि विद्यार्थी यांना मोठा फायदा होणार आहे। तसेच तुळजाभवानी मातेचा बुरानगरवरनं येणारा पलंग याच मार्गाने जातो। पुलामुळे आता सर्वांचीच सोय होणार आहे। सप्टेंबर महिन्यामधील अतिवृष्टीमुळे लोखंडी पूल खचला होता, त्या जागी नवीन 5 फूट रुंदीचा पूल करण्याचा आमचा मानस आहे। नक्कीच आम्हाला नागेश्वर भोले बाबाच सद्बुद्धी देत आहेत असं म्हणावं लागेल, असं चिंतामणी यांनी म्हटलंय। नवीन पुलामुळे शालेय विद्यार्थी, भाविक भक्त, ग्रामस्थ यांना मोठा फायदा होणार आहे। सध्या शालेय विद्यार्थी यांचे खूप हाल होत आहेत। आता नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुखकर होणार आहे। या भागातील जो पूल होता तो खचल्या कारणानं नवीन पुलाची मंजुरी आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी दिली आणि त्या पुलाचं भूमिपूजन आज या ठिकाणी जामखेड नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा माझी पत्नी सौ प्रांजल आणि चिंतामणी, त्याचप्रमाणे या पुलाचं भूमिपूजन झालेलं आहे। हा पूल पादचारी मार्गासाठी वापरण्यात येणार आहे। याच्यावरून या भागातील विद्यार्थी दुतर्फा जाण्या येण्याची सोय होणार आहे। नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे आणि खऱ्या अर्थानं भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेला आपला पलंग मार्ग हा देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। परंतु नदीचा मार्ग असल्याकारणानं बऱ्याचशा वेळेला पाणी असल्यानंतर अडचण निर्माण व्हायची आणि ही देखील अडचण आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्याच्यानंतर
हाही मार्ग सुखकर होईल आणि भाविक भक्तांना महादेवाचं देखील दर्शन घेता येईल हा दृष्टिकोन ठेवून या पुलाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.